तर सचिन अहिर शिंदे सेनेत गेल्यानंतर ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करण्यात आले। उद्धव ठाकरे यांनी वरळीतील पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली। अहिर तळागाळातील शिवसैनिक नाही, त्यांचा पराभव आम्ही केला होता असं सुनील शिंदे यांनी म्हटलंय। सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत। मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी वरळीतल्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली। बेस्ट कामगार सेनेचीही मातोश्रीवर काल बैठक पार पडली आहे। तिकडे वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेचे परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी मेळावाही घेतला। यावेळी आमदार सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांच्यावर जोरदार टीका केली। अहिर तळागाळातील शिवसैनिक नसून त्यांचा पराभव आम्ही केला होता असं सुनील शिंदे यांनी म्हटलंय। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महत्त्वाचा दिवस आहे, कारण एका तळागाळातल्या कार्यकर्त्याला आदरणीय एकनाथ शिंदेजींनी जी संधी दिलेली आहे, या संधीचं सोनं करणं हे आता माझ्या पुढच्या काळामध्ये आहेत आणि विशेषतः सर्वांना विश्वासात घेऊन सभागृहाचं कामकाज पुढे आपल्याला करावं लागणार। जे काही चाललंय ना तळागाळातले कोणी तळागाळातले नाहीये, तळागाळातल्या शिवसैनिकांना मी सोबत घेऊन आपला पराभव केला होता। तुम्ही उगीच मीडिया समोर तळागाळात मी कार्यकर्ते आदित्य साहेबांना निवडून आणला नाही, आदित्य साहेबांना निवडून आणणारे इथे बसले आहेत। म्हणजे मी याच्यात बोलायला गेलो खूप आहे, इतकं वर्ष मी दाबून ठेवलं होतं। पवारांची साथ सोडून ठाकरेंकडे येणाऱ्या अहिरांवर आधीपासूनच गद्दारीचा शिक्का असल्याची टीका सुनील शिंदे यांनी केली आहे। आता बघा, चिंता मला पण होती की 1.5 वर्षाने माझं पद गेल्यावर मी काय करू। आमदारकी आणि खासदारकी असेल तरच मी जिवंत राहू शकतो, अशी माणसं तुमच्या आणि माझ्या उपयोगी कधीच पडू शकत नाही। लक्षात ठेवा, ते स्वतःचा स्वार्थच बघतात। त्यांना काय म्हणायचे ते म्हणू दे, पण त्यांच्या बरोबर लोक राहत नाही हे सिद्ध झालेलं आहे। सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करायला हवं असल्याचं सुनील शिंदे यांनी म्हटलं होतं। आमच्या पण वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं, कारण त्यांचे ज्या पद्धतीने चाललं होतं ते माझ्या लक्षात येत होतं, परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे भाष्य करू शकत नव्हतं। कोणी नाही, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे। जे का सुनील शिंदे बोलले ते बरोबर, पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळे वाऱ्यावरची वरात। कोणाकडे गेले तर एकनाथ शिंदेकडे। काय दिलं तर त्यांना उपसभापती, अजून काय देणार, अजून कुठेतरी उमेदवारी दे। पण तुमचा जो राजकीय प्रवास आहे, त्या राजकीय प्रवासामध्ये जागोजाग तुम्ही ज्या खाणाखुणा दिसत असते आहे, हे तुम्हाला इतिहासामध्ये कलंकित करणार आहे। सचिन अहिर शिवसेनेमध्ये गेल्यामुळे आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत झाला। येत्या काळामध्ये आदित्यजी ठाकरे वरळीमध्ये आता निवडून येऊ शकत नाही। आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करणं आणि आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत करण्यामध्ये संजय राऊत यशस्वी झाले। सचिन अहिर यांची विधान परिषदेचे उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली। ठाकरेंच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं निवडणूक बिनविरोध झाली। अहिर यांनी यशाची खंडी फोडली अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तो योग्य वेळी गोल कसा करायचा पवारांच्या नेतृत्वात अहिर शिकले असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। एका दिवसापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापती बिनविरोध निवड झाली आहे। उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे परिषदेचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला होता। मात्र आकडेवारी नसताना मंत्री चंद्रकांत पाटलांनी अर्जाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली होती। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी जगन्नाथ अभ्यंकरांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मागे घेतल्याची घोषणा केली। सभागृहाचा एकंदर सेन्स लक्षात घेता आम्ही आमचा अर्ज मागे घेण्याची विनंती वंजारी सरकारला मी विनंती करतो। आणि आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं परिषदेच्या उपसभापतीपदी नियुक्ती झाली। माननीय विधिमंडळाचे नेते आणि माननीय मुख्यमंत्री, यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सचिन अहिर यांचं अभिनंदन करण्यात आलं। यांनी त्यांना असमस्त करावे। तर चळवळीतनं तयार झालेला कार्यकर्ता अशा प्रकारची सचिन भाऊंची कारकीर्द राहिली आहे। आणि मला असं वाटतं की एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं। आणि मूळ
सचिन भाऊंचं नेतृत्व हे पवार साहेबांकडे तयार झालेलं असल्यामुळे योग्य वेळी गोल कसा मारला पाहिजे याचा नेमका अनुभव त्यांच्याकडे आहे. एक सचिन मैदान गाजवून निवृत्त झाला, एक सचिनने आता नव्या जबाबदारीचा पॅड बांधून निर्धाराने बॅट हाती धरलेली आहे. जो तूफान में जो शांत रहे उसे समंदर कहते हैं, जो हर दिल पर राज करे वो सिकंदर कहते हैं. त्यामुळे तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे. हे मी का म्हणालो, दहीहंडीला तर 2 महिने बाकी आहेत, पण तुम्ही यशाची हंडी आजच फोडून टाकलेली आहे. तर शिंदेच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा आमदार सुनील शिंदे यांनी फेटाळल्या. शिंदेच्या शिवसेनेत जाणं अशक्य, चर्चा निराधार आहेत, माझे हितशत्रू वावड्या उठवतायत असं सुनील शिंदे यांनी म्हटलंय. शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा आमदार सुनील शिंदे यांनी फेटाळल्यात. शिंदेच्या शिवसेनेत जाणं अशक्य, माझे हितशत्रू वावड्या उठवतायत असं सुनील शिंदे म्हणाले. सचिन अहिर यांच्यानंतर आमदार सुनील शिंदे हे देखील शिंदेच्या शिवसेनेत जाणार अशा चर्चा होत्या. त्या चर्चा सुनील शिंदे यांनी फेटाळल्या. अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत. हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे. माहिती आहे तो कोण सुनील शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका काल रात्रीच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे. परंतु त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे किंवा त्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांना आमच्या सोबत यायचं आहे, तर आम्ही कशाला नाकारू. शेवटी सुनील शिंदे देखील एक सक्षम नेतृत्व त्या भागातलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि असं नेतृत्व जरी आम्हाला मिळणार असेल तर आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. सुनील शिंदे हा कट्टर बाळासाहेबांचा सैनिक आहे. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष सोडणार नाही. त्याची निष्ठा बाळासाहेबांवर, उद्धवजींवर आहे. काल त्यांचं तुम्ही ऐकलं असेल.